नमस्कार, मी गौतम कांबळे. जीके न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आता बातमी आहे अपघाताची. पाहूया सविस्तर. दाट धुक्यामुळे 2 ऑटो आणि एर्टिगाचा विचित्र भीषण अपघात होऊन 8 जण जखमी झाल्याची घटना नांदेडच्या किनवट तालुक्यातील कुपटी ते शिवनी राज्यमार्गावर ही घटना सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. इस्लापूर, कुपटी, शिवनी या परिसरात दाट धुके पडले होते. या दाट धुक्यामध्येच कुपटी येथील काही मजूर तेलंगणा राज्यामध्ये कापूस वेचणीसाठी ऑटोने जात असताना भरधाव वेगाने येणाऱ्या एर्टिगा गाडीने ऑटोला जोराची धडक दिल्याने एकावर एक ऑटो आदळून विचित्र भीषण अपघात झाल्याचे समजते. या विचित्र अपघातात 8 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून यामध्ये कुपटी येथील तुकाराम मेणके, अवधूत भुरके व त्याची आई आणि इंजुबाई वानोळे यांना जबर मार लागल्याने यांना प्रथम शिवनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले, तर गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी 108 रुग्णवाहिकाद्वारे नांदेड येथे पाठवले आहे, अशी माहिती इस्लापूर ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश भोसले यांनी ही माहिती दिली आहे. सकाळी पडलेल्या दाट धुक्यामुळे हा भीषण अपघात झाला असून अशा या दाट धुक्यामध्ये वाहन चालकांनी वाहनावर नियंत्रण ठेवून वाहन चालवावे, असे आवाहन पोलीस विभागाच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश भोसले यांनी केले आहे. ब्युरो रिपोर्ट, जीके न्यूज, किनवट, नांदेड. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी. सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची.